Dear students, today we learn the characteristics of gravitational force. We have already learned Newton's law of gravitation and concept of universal gravitational constant. Now here, what are the characteristics of gravitational force? Gravitational force depends upon what factors? And some basic formulas which is very important for the numericals. पहा बेटा, याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण काय लर्न केलं आहे? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि काही कन्सेप्ट त्याचे आणि वेक्टर फॉर्मॅटमध्ये लॉ पुट अप केला आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपण लर्न केलं. युनिट डायमेन्शन ऑफ जी सुद्धा लर्न केलं. आता आपल्याला काही न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील या न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचे, तर काही ॲडिशनल फॉर्म्युले फॉर MCQsला लागणारे ते फॉर्म्युले जे की थेरीमध्ये नाहीत पण ॲडिशनल पॉईंट्समध्ये आपण घ्यावं लागेल आणि मग काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट रिलेटेड टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. Now, the first characteristics of Newton's law of gravitation is, what is the first characteristics of Newton's law of gravitation? So, the first characteristics of Newton's law of gravitation is, Newton's law of gravitation depends upon what factors? What are the factors affecting the gravitation force? असे कोणते फॅक्टर आहेत की ग्रॅव्हिटेशन फोर्सला अफेक्ट करणारे? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड्स अपॉन their masses and separated distance. ऑलरेडी आपल्याला फॉर्म्युला काय भेटेल माहीत आहे तुम्हाला. फॉर्म्युला कोणता? तर F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R. तुम्ही बॉडीज घेतलेल्या 1 kg इच आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्ही कॅल्क्युलेट केला. 2 kg इच, 3 kg इच, 4 kg इच घ्या, डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवा आणि फोर्स कॅल्क्युलेट केला. तर जेवढा मास वाढत चालला तेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढतो. हा पहिला बेसिक कन्सेप्ट. मास कॉन्स्टंट ठेवला, डिस्टन्स कमी करत गेला तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढतो. म्हणजे याचा अर्थ काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड्स अपॉन दिअर मासेस अँड सेपरेटेड डिस्टन्स. म्हणून इथं पहिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल force depends upon their masses and separated distance. Gravitational force depends upon their masses and separated distance. मासेस वरती डिपेंडन्सी अँड सेपरेटेड डिस्टन्स वरती डिपेंडन्सी. नेक्स्ट, इज इट ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड्स अपॉन प्रेझेन्स ऑफ एनी मीडिया. आता 2 मासेस मी एअरमध्ये ठेवले, 2 मासेस मी वॉटरमध्ये ठेवले आणि 2 मासेस मी वूड मीडियामध्ये, ग्लासमध्ये ठेवले किंवा आणखीन कोणतं डायइलेक्ट्रिक मीडियामध्ये जर ठेवलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढेल कमी होईल तेवढाच असेल. अशा टाईपचं ऑब्जेक्टिव्ह विचारलं तर आपल्याला ते क्लिअर झालं पाहिजे. सो दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ प्रेझेन्स ऑफ एनी मीडिया ऑर इन बिटवीन 2 बॉडीज अदर बॉडीज. आता काय बेटा आहे कन्सेप्च्युअली हा मास M1 घेतला, हा मास तुम्ही M2 घेतला, या दोन्हीमधलं डिस्टन्स R घेतलं आणि याच्यामध्ये असे वेगवेगळे मासेस ठेवले किंवा वेगवेगळा मीडिया ठेवला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काही बदलतो का? काही चेंज होतो का? कारण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये मीडियाचं काही घेतलंच नाही ना, मीडियाचा काही रोलच नाही, कुठं आलंच नाही. म्हणून आपण या ठिकाणी क्लिअर केलं पाहिजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ प्रेझेन्स ऑफ एनी मीडिया. मीडिया असेल नसेल, व्हॅक्यूम असेल किंवा पेपर असेल, सँड असेल, सिरामिक असेल, मायका असेल, ग्लास असेल, वॉटर असेल किंवा एअर असेल, त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडंट आहे.
म्हणून इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण सफिक्स एफ जी, म्हणजे एफ स्टँड्स फॉर फोर, जी स्टँड्स फॉर ग्रॅव्हिटेशनल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज independent of, gravitational force is independent of presence of any media or any media or other bodies Gravitational force is independent of presence of any media or other bodies. Gravitational force is independent of presence of any media or other bodies. त्यानंतर तिसरा बेटा, इज इट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज कन्झर्वेटिव्ह ऑर नॉन कन्झर्वेटिव्ह. कन्झर्वेटिव्ह म्हणजे कॉन्स्टंट, नॉन कन्झर्वेटिव्ह म्हणजे व्हेरिएबल. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स मी पाहाय, इथं एक बॉडी घेतली M1 आणि ही बॉडी घेतली M2. या दोन्हीमधलं फायनाईट डिस्टन्स घेतलं बेटा. आता ग्रॅव्हिटेशनल ह्या दोन बॉडी आयडेंटिकल जर घेतला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंटरला किती येतो? 0. म्हणजे या बॉडीनं जेवढा एक्झर्ट केलेला फोर्स F1 असेल तेवढाच फोर्स F2 असतो आणि F1 F2 इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन, हेन्स ते कॅन्सल आउट होतात. हे फोर्स दोन्हीही कॅन्सल होतात जर आयडेंटिकल असतील तर. समजा एक मोठा असेल बेटा आणि एक छोटा असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू बॉडीज 0 होतं. एक कोणत्या तरी बॉडीकडे एका येऊन ते 0 होतं, म्हणजे ते रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ए कन्झर्वेटिव्ह फोर्स, म्हणजे कॉन्स्टंट फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स is a conservative. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ए कन्झर्वेटिव्ह. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ए कन्झर्वेटिव्ह. कन्झर्वेटिव्हचा अर्थ काय बेटा? कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ए कन्झर्वेटिव्ह रिमेन्स कॉन्स्टंट. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणता आहे? कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, कॉन्स्टंट आहे. त्यानंतर बेटा तिसरा चौथा पॉइंट. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू आयडेंटिकल बॉडीज, हेडिंगच लिहितो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू आयडेंटिकल बॉडीज. आयडेंटिकल म्हणजे सेम मास, सेम मटेरियल. सेम मास, सेम मटेरियल अँड डायमेन्शन्स. काय बेटा, मी काय घेतलंय, ही एक बॉडी आणि ही एक बॉडी. हे दोन्ही बॉडी कशा घेतल्यात? सारख्या मासच्या. म्हणजे याचं रेडियस R असेल, याचं रेडियस R, याचं मास M असेल, याचंही मास M. टू आयडेंटिकल बॉडीज when they are physically in contact with each other. Gravitational force between two identical bodies. Identical शब्दाचा अर्थ काय? सेम मास, सेम मटेरियल अँड सेम डायमेन्शन. सेम मटेरियल म्हणजे डेन्सिटी कॉन्स्टंट आहे इथं बेटा. म्हणजे हे ॲल्युमिनियमचं कॉपरचं असेल स्पियर तर हा सुद्धा कॉपरचाच स्पियर असतो. याचा रेडियस 1 सेंटीमीटर, याचाही 1 सेंटीमीटर. याचं मास 10 ग्रॅम, याचंही मास 10 ग्रॅम. लक्षात येतं आयडेंटिकल शब्दाचा अर्थ. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असेल? हाऊ इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? बेसिक फॉर्म्युला भेटत. तर F इज इक्वल टू G(m)(m) अपॉन 2r². हे लक्षात आलं? मास M, मास M, R आणि R 2r. Gravitational force directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance. तर बेटे इथं येतं
जी कॅपिटल एम स्क्वेअर डिवाइड बाय 4r स्क्वेअर डिवायडेड बाय 4r स्क्वेअर. बाय डेफिनेशन ऑफ डेन्सिटी इथं परत पहा फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे. लास्टचा फॉर्म्युलाच आपल्याला इम्पॉर्टंट आहे न्यूमरिकलसाठी. तर एफ इज इक्वल टू जी मास जी बाय डेफिनेशन ऑफ डेन्सिटी बाय डेफिनेशन ऑफ डेन्सिटी by definition of density rho is equal to m upon v. Rho is equal to m upon v and therefore m is equal to rho into v, rho into 4 pi by 3 into r cube. Volume of the spherical body. या ठिकाणी बॉडीज कशा घेतलेल्या आहेत? आयडेंटिकल स्पियर. बॉल वगैरे असतो आपला छोटासा बॉल, तेवढ्या बॉलच्या आकाराच्या हे दोन सारख्या घेतल्या आहेत. आणि व्हॉल्यूम ऑफ द स्पियर किती असतं? 4 पाय बाय 3 आर क्यूब. बाय डेफिनेशन ऑफ डेन्सिटी, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम अँड देअरफॉर मास इज इक्वल टू रो इंटू व्ही. हे ठेवून टाका बेटा. कुठं? इथं. एम स्क्वेअर आहे म्हणजे किती आलं? 4 पाय बाय 3 याचा स्क्वेअर इंटू रो स्क्वेअर इंटू आर एस टू 6 डिवायडेड बाय 4r स्क्वेअर. हे लक्षात आलं का? पहा, आरचा क्यूब आहे इंटू स्क्वेअर केला, क्यूबचा स्क्वेअर केला तर 3 इंटू 2 6 होतं. आता पहा बेटा पुढे, जी 4 पाय बाय 3 स्क्वेअर इंटू रो स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इंटू आर एस टू 4. हे कॉन्स्टंट आहे. हे कसं आहे? कॉन्स्टंट आहे एफ. And that is equal to here F is equal to constant into R raised to 4 आणि F directly proportional to R raised to 4. आता बरेचसे विद्यार्थ्यांना असं वाटतं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर वाटतं. आयडेंटिकल मासेस असतील तर F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ रेडियस, 4th पॉवर ऑफ रेडियस अशा टाईपचं एक इथं लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला इथं अशा पद्धतीनं शिकवलं आणि एक्झाममध्ये फिजिकली इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर असं न म्हणता सेपरेटेड बाय फायनाईट डिस्टन्स असं दिलं. सेपरेटेड बाय फायनाईट, एक स्पियर असा, हा दुसरा स्पियर असा, हे आयडेंटिकल स्पियर आहे, हे रेडियस आर, हे रा, याच्या सेंटरपासून याच्या सेंटरपर्यंत किती? n टाइम्स आर असा. n टाइम्स. आता n म्हणजे 2 टाइम्स, 3 टाइम्स, 4 टाइम्स, 5 टाइम्स, एनी नंबर, इंटिजर आहे, n नंबर आहेत. तर अशा वेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असेल? याच फॉर्म्युलेवर ठेवून टाका बेटा. इथं जे तुम्हाला होतं ना n स्क्वेअर आर स्क्वेअर येतं. बाकी काही बदललं का? काही सुद्धा बदलत नाही. म्हणजेच तो फॉर्म्युला असा येतो F इज इक्वल टू जी, हा फॉर्म्युला 4 पाय बाय 3 आर स्क्वेअर रो स्क्वेअर आर एस टू 4 डिवायडेड बाय n स्क्वेअर. एवढंच तुम्हाला हे कॉन्स्टंट आहे. आणि मग F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर एस टू 4. F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती आलं? आर एस टू 4. whether that two bodies are in contact with each other or separated by finite distance. म्हणजे दिलेल्या दोन बॉडीज एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील किंवा सेपरेटेड बाय फायनाईट डिस्टन्स असेल तरी पण F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर एस टू 4. F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती? आर एस टू 4. हा चौथा पॉईंट अत्यंत इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. आता त्यानंतर बेटा फिफ्थ सुद्धा न्यूमरिकलसाठीच तो पॉईंट आहे आणि त्याच्यावरती बरेचसे काही न्यूमरिकल आहेत. म्हणून फिफ्थ पॉईंट जो असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू बॉडीज. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू बॉडीज. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू बॉडीज. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू बॉडीज. आता तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, एक हेवी बॉडी आणि दुसरी लाईट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू बॉडीज, वन हेवी अँड
other light म्हणजे आता ही बॉडी अशी घेतली मी आणि ही दुसरी बॉडी असे घेतली बेटा. या बॉडीचं मास कॅपिटल एम घ्या, या बॉडीचं मास स्मॉल एम घ्या आणि सेपरेटेड सेंटर टू सेंटर डिस्टन्स स्मॉल आर, सेंटर टू सेंटर डिस्टन्स स्मॉल आर. आणि मग हेवी बॉडीपासून एक्स डिस्टन्सवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0, एफ नेट फोर्स इज इक्वल टू 0 असेल आणि हे इथून इथपर्यंतचं आर मायनस एक्स असेल. आणि या ठिकाणी हा जो पॉईंट आहे इथं पी पॉईंट म्हणून इथं 1 kg बॉडी ठेवा तुम्ही. किती? 1 kg बॉडी. आणि तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर्कआउट करा, फॉर्म्युला आपल्याला एक काढायचा आहे आणि तो फॉर्म्युलाच्या साह्यानं न्यूमरिकलमध्ये प्रॉब्लेम जेवढे काही सॉल्व करायचे असतील तेवढे याच्यामध्ये ठेवून सॉल्व करतात. काय थेरी लक्षात आली? काय सांगत आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू बॉडीज, वन इज हेवी बॉडी अँड अनदर इज लाईट बॉडी. एक बॉडी हेवी असेल दुसरी लाईट असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स नियर द लाइटर बॉडी 0 और हेवियर बॉडी 0. म्हणजे कोणत्या बॉडीच्या जवळ सांगा बरं तुम्ही. आता थोडं विचार करा आणि मला सांगा, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असेल बेटा तो नियर लाइटर बॉडी 0 असेल का हेवियर बॉडी? बरेचसे विद्यार्थी नियर हेवियर बॉडी 0 म्हणतात पण नियर लाइटर बॉडी 0 होतं. पाहूया आपण आता फॉर्म्युल्यानं काय होतं. लेट कॅपिटल एम बी द मास ऑफ हेवी बॉडी. म्हणजे इथं तुम्हाला हे देतो कॅपिटल एम, लेट कॅपिटल एम बी द मास ऑफ हेवी बॉडी and small m be the mass of lighter body. X be distance of heavier body आणि r minus x distance measured from lighter body distance measured from lighter body r. सांगा distance between center, distance between center of heavy body and lighter body. Distance between center of heavy body and lighter body. पाय बेटा सिग्निफिकन्स त्यातले व्यवस्थित समजून घ्यायचं. फॉर्म्युला जेव्हा येतो त्यावेळेस फॉर्म्युल्यामध्ये इन्व्हॉल्व झालेल्या ज्या क्वांटिटी असतात त्याचा अर्थ आपल्याला क्लिअर झाला पाहिजे. चला आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स या पॉईंटला काढावर F1. तर या बॉडीनं याच्यावरती एक्झर्ट केलेला फोर्स F1 म्हणून आणि या बॉडीनं याच्यावर केलेला फोर्स F2 असेल. सांगा व्हॉट इज F1? F1 इज इक्वल टू जी कॅपिटल एम इंटू 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय फॉर्म्युला? जी M1 M2. M1च्या ठिकाणी कॅपिटल एम, M2च्या ठिकाणी 1 kg ठेवलेला आहे. ह्या दोन्हीमधला नाही, या बॉडीनं इथं एक्झर्ट केलेला फोर्स 1 kg बॉडी इथं ठेवलेली आहे, 1 kg बॉडी इथं ठेवलेली आहे. म्हणजे या दोन्हीमधला फोर्स काढला मी आणि तो किती आला? जी कॅपिटल एम अपॉन एक्स स्क्वेअर बेटा. आता दुसरा फोर्स F2 या मास M1 या एम स्मॉल एम मासनं या 1 kg वरती एक्झर्ट केलेला फोर्स. व्हॉट इज दॅट? दॅट इज F2 इज इक्वल टू जी एम इंटू 1 डिवायडेड बाय आर मायनस एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू जी एम डिवायडेड बाय आर मायनस एक्सचा स्क्वेअर. आर मायनस एक्सचा स्क्वेअर अँड दीज टू फोर्सेस F1 इज इक्वल टू F2. F1 इज इक्वल टू F2 असेल
तर बेटा जी कॅपिटल एम डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू जी एम डिवायडेड बाय आर मायनस एक्सचा स्क्वेअर. आपण हे जी इथं कॅन्सल केलं. कॅपिटल एम डिवायडेड बाय स्मॉल एम इज इक्वल टू एक्स आर मायनस एक्सचा स्क्वेअर. तर हा बेसिक फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे. हा बेसिक फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे. हा लास्टचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हेवी बॉडी लाईट बॉडी, हेवी बॉडीपासूनचं डिस्टन्स आणि लाईट बॉडीपासूनचं डिस्टन्स दॅट इज कॅपिटल एम डिवाइड बाय स्मॉल एम एक्स डिवाइड बाय आर मायनस एक्सचा स्क्वेअर. आता बेटा एक एक्झाम्पल आपण न्यूमरिकल सॉल्व करून दाखवतो तुम्हाला, म्हणजे याची क्लिअर आयडिया येईल. कॅपिटल एम इज इक्वल टू 16 kg. कॅपिटल एम किती घेतलं मी? 16 kg. स्मॉल एम मी घेतलं 4 kg. किती? 4 kg. सेपरेटेड बाय डिस्टन्स आर इज इक्वल टू 2 मीटर. फाइंड द डिस्टन्स फ्रॉम द हेवियर बॉडी वेअर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज 0 असं विचारलं. फाइंड द डिस्टन्स मेजर फ्रॉम द हेवियर बॉडी वेअर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज 0. आलं लक्षात काय म्हणलं ते? तर या फॉर्म्युल्यात किमती ठेवलात तुम्ही. किती? 16 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय आर मायनस एक्सचा स्क्वेअर. दॅट इज इक्वल टू हिअर 4 इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय आर मायनस एक्सचा स्क्वेअर. दॅट इज 2 इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय आर मायनस एक्स. and that is equal to x is equal to that is 2 times r minus x. x is equal to 2r minus 2x. चला बेटा आपल्याला x काढायचा आहे, म्हणजे इथं 3x इज इक्वल टू 2r. हे इकडचं या साईडचं मायनस 2x इकडे आल्यानंतर प्लस 2x. तर x इज इक्वल टू 2/3 इंटू आर. आरची किंमत किती? 2 मीटर म्हटलं बेटा. 2 मीटर म्हणजे 2 इंटू 4/3 इज इक्वल टू 1.33 मीटर. एक्स म्हणजे हेवी बॉडीपासून, आता हेवी बॉडीपासून हे टोटल डिस्टन्स 2 मीटर आहे. किती? 2. 1.33 म्हणजे जास्त सेंटरपासून इकडे गेलं का नाही? कोणत्या बॉडीच्या जवळ झालं? लाईटर बॉडीच्या जवळ ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 झाला ना. हेवी बॉडीपासून दूर अंतरावरती आणि लाईट बॉडीपासून जवळ अंतरावरती. आता हे व्हॅल्यू जी आली एक्स म्हणजे हेवी बॉडीपासूनची आली 1.33 असेल, तर लाईट बॉडीची किती येईल? 0.66 येईल. 0.66 येईल लाईटर बॉडीपासून. अशा टाईपचे न्यूमरिकल आपल्याला सॉल्व करावे लागतात. आता हे न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी दिला होता का फॉर्म्युला आपल्याला ग्रॅव्हिटेशन टॉपिकमध्ये? त्या आर्टिकलमध्ये कुठं होतं का हा कन्सेप्च्युअल? नाही. म्हणून हे ॲडिशनल पॉईंट्समधून आपण लर्न करायचं बेटा. आलं लक्षात? हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले हे आहेत ते सेपरेट काढायचे आपण न्यूमरिकल प्रॉब्लेम. ह्याच्याशिवाय आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करता येत नाहीत. तर हा पॉईंट नंबर 5 आपण इथं क्लिअर केलेला आहे. त्यानंतर 6th पॉईंट असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असेल हा कसा आहे? स्ट्रॉंग आहे का विकेस्ट फोर्स इन द युनिवर्स? हाऊ इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? सांगा बरं बेटा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द विकेस्ट फोर्स इन द युनिवर्स. युनिवर्समध्ये बेसिक 4 फोर्सेस आहेत. बेसिक किती आहेत? 4 फोर्सेस आहेत. त्यापैकी म्हणजे 6th पॉईंट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द विकेस्ट फोर्स इन द युनिवर्स. ग्रॅव्हिटेशनल आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे एफ जी इज दी विकेस्ट फोर्स इन दी 4 बेसिक फोर्सेस इन 4 बेसिक फोर्सेस. आता बेटा ही रेफरन्स पॉईंट 4 बेसिक फोर्सेस कोणते कोणते आहेत? पहिला ग्रॅव्हिटेशनल आहे, दुसरा फोर्स आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे, कुलम्स फोर्स म्हणतो. तिसरा फोर्स आहे वीक न्यूक्लिअर आणि चौथा स्ट्रॉंग न्यूक्लिअर. स्ट्रॉंग न्यूक्लिअर इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स अमॉंग द बेसिक 4 फोर्सेस. हा स्ट्रॉंगेस्ट
आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द विकेस्ट फोर्स. कशामुळे? जीची किंमत 6.67 इंटू 10⁻11 आहे. -11 पॉवर असल्यामुळे हा सर्वात वीक झाला. आणि लाईट पार्टिकल इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन मधला हा निग्लिजिबल. ग्रॅव्हिटेशनल हेवी बॉडीसाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणजे कोणत्या हेवी बॉडीज आहेत? अर्थ, मून, सन, अशा बॉडीमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होतो. पण लाईट पार्टिकल, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, क्वांटम मेकॅनिक्समध्ये जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात, अशा पार्टिकलमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होत नाही. निग्लिजिबल म्हणा, नसल्यासारखा. म्हणून एफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द विकेस्ट फोर्स अमॉंग द बेसिक फोर्सेस. त्यानंतर बेटा 7 नंबर कोणता? ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल 7 नंबरचा कॅरेक्टरिस्टिक्स पॉईंट जो असेल, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज लॉंग रेंज फोर्स ऑर शॉर्ट रेंज. आता हा फोर्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स आहे. म्हणजे जसं जसं डिस्टन्स वाढत चाललेलं आहे, तसं तसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी 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 होत इन्फानाईट डिस्टन्स असेल. म्हणजे एफ जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर असते. जर दोन बॉडीमधलं डिस्टन्स आर इज इक्वल टू इन्फिनिटी असेल, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असतो? 0. म्हणजे इन्फानाईट डिस्टन्स असेल, इन्फानाईट मीन्स नॉन मेजरेबल डिस्टन्स असेल, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती येतो? 0. आणि एनी फायनाईट डिस्टन्स असेल, तर अशा वेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होतो. अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द कोणता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द वाईड रेंज. या फोर्सचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ वाईड रेंज फोर्स. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे? वाईड रेंज फोर्स आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ साईज अँड शेप ऑफ द बॉडी. आता बॉडीचं साईज आणि शेप आपण बदललं, मास कॉन्स्टंट ठेवलं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बदलत नाही. म्हणून 8 पॉईंट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज, काय सांगितलं मी? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज वाईड रेंज फोर्स. वाईड रेंज force. Gravitational force is the wide range force. Work done by the gravitational force is 0. Work done by the gravitational force is 0. कशामुळे रे? वर्क डनचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, and that is equal to Fs cos theta. फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आता बॉडी आहे, हा फोर्स असा आहे आणि बॉडी अशी मूव्ह झाली. या दोन्हीमधला अँगल 90 डिग्री असतो आणि Fs इंटू 90 कॉस 90ची किंमत किती असते? 0. तर वर्क डन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज 0. वर्क डन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज 0. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वर्क डन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज 0. अँड बेसिकली दीज आर द फ्यू कॅरेक्टरिस्टिक्स. हे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स होते ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे, तरी ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण या ठिकाणी पूर्णतः न्यूमरिकल ओरिएंटेड, म्हणजे जे न्यूमरिकल असतील, जे प्रॉब्लेम असतील, त्या प्रॉब्लेमसाठी लागणारे काही फॉर्म्युले जे आपण इथं लर्न केलेले आहेत, हे ग्रॅव्हिटेशन टॉपिकमध्ये भेटा. आणि मग या ग्रॅव्हिटेशन टॉपिकमधले हा जो पहिला आर्टिकल तुम्हाला दिलं होतं, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन विथ न्यूमरिकल्स, MCQसाठी जे न्यूमरिकल्स आहेत, जे फॉर्म्युले आहेत, जे ॲडिशनल फॉर्म्युले आपण म्हणलं तुम्हाला, हे सर्व फॉर्म्युले इथं आपण एंटायर फॉर्म्युले कव्हर करून घेतलेले आहेत. आणि हा टॉपिक म्हणजे आर्टिकल टॉपिकमधलं एक आर्टिकल थेरॉटिकल आणि न्यूमरिकलसाठी लागणारी पूर्ण थेरी फॉर्म्युले जे असतील ते आपण इथं कंप्लीट केलेले आहेत.
ओके, तर नेक्स्ट पिरियडला पुढचं आर्टिकल आपण लर्न करूया.